आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. महिना अखेर हातात काहीच उरत नाही, कारण खर्च नेहमी बचतीवर भारी पडतो. यामागचं खरं कारण म्हणजे आपल्या चुकीच्या आर्थिक सवयी. या सवयी थोड्या बदलल्या तर साधा मध्यमवर्गीय सुद्धा वर्षभरात हजारो रुपयांची बचत करू शकतो. किमान एका महिन्यासाठी रोजचा प्रत्येक छोट्या मोठ्या खर्चाची नोंद करा. यामुळे पैसा कुठे वाहून जातोय, कोणत्या गोष्टी अनावश्यक आहेत हे स्पष्ट कळतं. जे उरेल ते वाचवू याऐवजी पगार मिळताच आधी बचतीची किंवा गुंतवणुकीची रक्कम वेगळी ठेवा. तिला वीज बिल, हप्ता, भाडे यांच्या इतकंच प्राधान्य द्या. बँक खात्यातून दर महिन्याला ठरलेली रक्कम SIP, RD किंवा बचत खात्यात ऑटो डेबिटने जाईल अशी व्यवस्था करा. त्यामुळे खर्च होण्याआधीच पैसा सुरक्षित होईल. बाहेरचं अनियमित जेवण कमी करून शक्य तितकं घरचं जेवण करा. महिन्याकाठी हजारोंची बचत आणि त्यासोबत आरोग्याचा बोनस दोन्ही हातात येतात. यादीशिवाय बाजारात किंवा मॉलमध्ये गेल्यावर हातात अनावश्यक वस्तूंच्या पिशव्या येतात. यादीमुळे तुमचा खर्च मर्यादित राहतो आणि इम्पल्स खरेदी टाळली जाते. काही खरेदी करण्याची इच्छा झाली तर किमान 24 तास थांबा. बहुतेक वेळा त्या वस्तूची गरज नसल्याचं लक्षात येतं. एखादी वस्तू घेण्यापूर्वी थोडा वेळ देऊन वेगवेगळ्या दुकानांमधील किंवा वेबसाईटवरील किमती तपासा. प्रत्येक वेळी थोडी बचत झाली तरी वर्षभरात ती रक्कम मोठी होते. पेट्रोल, किराणा वगैरे सोडून इतर हौशीच्या खर्चासाठी कार्डऐवजी रोख रक्कम वापरा. हाताने तरीसे जाताना दिसले की मन थोडं थांबतं आणि अनावश्यक खर्च कमी होतो. अगदी कमी रकमेतूनही SIP, RD किंवा इतर योजनात गुंतवणूक सुरू करा. चक्रवाढ व्याजाचा खरा फायदा नियमित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतूनच मिळतो. क्रेडिट कार्ड गरजेपोटी वापरा, सवयीपोटी नाही. दर महिन्याला पूर्ण बिल भरायची सवय लावा. व्याज आणि लेट फी तुमच्या बचतीवर मोठा घाला घालू शकतात. या छोट्या सवयी आजपासून हळूहळू अंगीकारायला सुरुवात केली तर काही महिन्यातच तुमच्या खात्यातील बचत आणि मनातील सुरक्षिततेची भावना दोन्ही वाढलेली दिसेल. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.